नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्या रोजच्या प्रवासात काहीतरी युनिक गोष्टी महाराष्ट्र बघतोच आहे आणि लाखोच्या संख्येनं बघतोय. फॉर्च्युनेटली मी असं एक तर तुमचा परिचय करून द्या. चालेल. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मी विलास देशपांडे. मी को-फाउंडर आणि सी-ओ आहे वेब मोबिलिटीचा. वेब मोड ही प्रोटोटाईप आहे ॲक्च्युली का देशात सगळीकडे टेस्ट केली आहे? सध्या देशात टेस्ट केलेली नाही आहे, कारण की ही सध्या एक प्रोटोटाईप आहे. ह्याला म्हणतात इंजिनिअरिंग प्रोटोटाईप. तर ही आम्ही मागच्या 5 वर्षांपासून बनवत आलो आहे. आणि मागच्या 5 वर्षात जी आम्ही डेव्हलपमेंट केली आहे, ही Right. तुम्हाला आता दिसते आहे. हो, याच्या पुढे अजून 1-1.5 वर्षाचं काम आहे, जोपर्यंत ती प्रोडक्शनमध्ये गाडी येते. फाईन. पण आपण असं म्हणू शकतो की ही भारतातली पहिली सोलारवरती बनलेली काही पार्ट्स तरी किमान सोलारवरती, हे बरोबर आहे? बरोबर आहे. आणि इनफॅक्ट आम्ही याचं जे मार्केटिंग केलेलं आहे आणि आम्ही जो दावा केला आहे, तो असा आहे की ही देशातली पहिली सोलर वाह! इलेक्ट्रिक कार आहे. ओके. तर तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा खूप साऱ्या गोष्टी ज्या आम्ही आणतो. ही देशातली पहिली सोलार गाडी आहे. फोर व्हीलर आहे. आणखी ती टॅक्सी स्वरूपामध्ये पण एक दुसरी गाडी आहे ती मी तुम्हाला दाखवेन. देशपांडेजी तुमचं खरंच कौतुक आहे. फारच युनिक केलं. पण हे सुचलं कसं तुम्हाला? थँक्यू. हे आमचं खूप आमची जुनी टीम आहे. सो आम्ही चौघं जण को-फाउंडर आहोत. राईट. आम्ही भेटलो एकमेकांना 10 वर्षांपूर्वी ग्रेट. आणि आम्ही सगळे इंजिनियर्स आहोत. बरं. तर आम्ही जो प्रॉब्लेम बघतो रस्त्यावरती, की रस्त्यावरती गर्दी असते, पार्किंगसाठी जागा मिळत नाही. म्हणून आपल्याला गाडी एक अशी असावी, ज्यांनी आपल्याला आपलं काम व्हावं, पण दुसऱ्यांना त्रास कमी व्हावा. वाह! म्हणून आम्ही ही size. नॅरो विड्थची गाडी बनवली. राईट. आणि मग म्हटलं, की आता इलेक्ट्रिक गाडी तर बनवायचीच आहे, हो. पण ती आपण एफिशियंट गाडी बनवू. आणि एफिशियंट असल्यामुळे काय होतं, त्याला बॅटरी छोटी लागते Right. आणि त्याला चालताना एनर्जी पण कमी लागते. ग्रेट. आणि ती एनर्जी आपण आपल्या देशातले अबंडंट सोलर एनर्जीकडून मिळवू. बरोबर. म्हणून आम्ही ही पूर्ण पाथ केली. फॉर्च्युनेटली मराठवाड्यासह देशभरामध्ये कमीत कमी 300 दिवस तुम्हाला सौर ऊर्जा मिळेल एवढे हे देशाची भौगोलिक रचना आहे. आणि आता आपण सुरुवात करू देशपांडेजी सोलार पॅनलपासून. आता याच्या टेक्निकल थोडेसे डिटेल्स द्या आणि मग बाकीच्या गोष्टी आपण बोलूया. शुअर. तर हे सोलर पॅनल बनलेलं आहे भारतात. ओके. आणि त्याच्याबद्दल पण आम्हाला खूप गर्व आहे की वा. आमच्याकडे हे आम्ही हा पार्ट इम्पोर्ट करत नाही. ओके. हे एक स्क्वेअर मीटरचं सोलर पॅनल आहे. हं. याच्यामध्ये एका दिवसामध्ये 1 युनिट इलेक्ट्रिसिटी बनते. ओके. आणि त्याच्यामुळे मग गाडी 10 ते 12 किलोमीटर या सोलर एनर्जीवरती जाऊ शकते. ओके. एका युनिटमध्ये किमान 10 ते 12 किलोमीटर एवढी जाऊ शकेल. ओय. हां. हे एक जे युनिट आहे, हे 1 युनिट बनतं. करेक्ट. दिवसाला 1 युनिट बनतं. हो. आणि त्याच्यामध्ये मग 10 ते 12 किलोमीटर गाडी चालते. एका युनिटमध्ये 10 ते 12 किलोमीटर बरोबर. चालेल. याची साईज साधारणपणे किती आहे? कारण एक बऱ्याच स्क्वेअर जणांकडे मीटर. 1 स्क्वेअर मीटर. बरोबर. राईट. आता आपण गाडीच्या डायमेन्शन बद्दल बोलूया. हो. हं. तर गाडी आहे 3 मीटर लांब, हं. 1.5 मीटर रुंदीमध्ये. हं. आणि तुम्ही बघाल की याच्यामध्ये आम्ही हेडरूम अशी दिली आहे की आतमध्ये जर तुम्ही जाऊन बसाल तर तुम्हाला आत बसू शकता तुम्ही. ओके. तर तुम्हाला कळेल की जागा आपण ती बसूयाच मिळते. की. ती लहान गाडी असली तरी पण जागा खूप जास्त आहे आतमध्ये. हो. स्पेशियस आहे. तशी Spacious आहे. दिसायला छोटी दिसते. दिसायला छोटी दिसते पण आतमध्ये जागा खूप मिळते. राईट. आणि या खरं तर मला आता टाटा नॅनोची आठवण झाली. रतन टाटा यांचं ते ड्रीम होतं. हो. अनफॉर्च्युनेटली ते ज्या पद्धतीनं पिकअप व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. पण मग थोडेसे टेक्निकल आणखी डिटेल्स पाहण्याच्या आधी मागचा स्पेसही बघा. साधारणपणे मागं एकूण ह्या गाडीमध्ये 3 लोक बसू शकतील अशी बरोबर. रचना दिसते. या गाडीचं सर्टिफिकेशन 3 लोकांसाठी होईल. राईट. आणि आम्ही जे म्हणतो की तुम्ही टिपिकली 2 ॲडल्ट आणि 1 चाइल्ड अशा कपॅसिटीमध्ये तुम्ही वापराल ही. राईट. आणि जर टिपिकली याचा यूज केस असा आहे की तुम्ही एकटे कामाला चालले असाल तर तुम्ही एकटेच असतात गाडीमध्ये. तुमच्याबरोबर थोडंसं सामान असेल ॲट द मोस्ट. पण अदरवाईज घरातली लोक कोणी चालली असतील, त्यांना कुठेतरी ड्रॉप करायचं असेल किंवा नातलगांना भेटायचं असेल किंवा मुलांना शाळेत पोचवायचं असेल, त्यावेळेस मागची सीट कामात येईल आणि 2 लोक मागे बसू शकतात. ग्रेट. आणि मग याला मागे स्टोरेज नसेल कारण त्याला मागे स्टोरेज आहे, थोडंसं आहे. पण जर जागा म्हणजे सामान ठेवायची काम पडलं तर एक तर मागच्या सीटवरती ठेवता येते किंवा मागची सीट पूर्णपणे खाली करता येते आणि Right. तिथे जी जागा बनते मग तिथे सामान ठेवता येते. राईट. आणि मी एका कार्यक्रमासाठी आलो होतो सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या. तिथे मला ही गाडी एक्झिबिट झालेली दिसली. त्यामुळे अगदीच प्रोटोटाईप जरी असली तरी मला ह्याच्यामध्ये खूप भविष्य दिसतं आहे. कारण ज्या पद्धतीचा मिडल ईस्टमध्ये संघर्ष सुरू आहे
आणि पारंपरिक ऊर्जाचे स्रोत पुन्हा पुन्हा आपण वापरण्याच्या दृष्टीनं विचार सुरू झाला आहे देशांतर्गत, पण नेतृत्व पण तसा आता विचार करत आहे. त्यामुळं याला तुम्ही देशपांडेंचा नंबर किंवा त्यांचे कुठले कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला नंतर शेअर करेनच, त्याच्या अनुषंगाने तुम्ही प्रश्न विचारा. पण आता राहिला डॅशबोर्ड. करेक्ट. कम सर. तर डॅशबोर्डमध्ये एक खासियत ही केलेली आहे मुख्य म्हणजे की तुमची जर दुसरी गाडी असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला सवय आहे की तिथे पूर्णपणे कनेक्टिव्हिटी आहे तुमच्याकडे, डिस्प्ले 2 डिस्प्ले आहेत, त्याचं इंटरनेट कनेक्टिव्हिटी तर असायलाच पाहिजे आजकाल, टच स्क्रीन आहे, आणि मग इकडे एकदम सोफिस्टिकेटेड असं कंट्रोल पॅनल दिलेलं आहे. इकडे या साईडला AC कंट्रोल्स आहेत आणि या साईडला ड्राईव्ह मोड सिलेक्शन आहे. फाईन. याच्यामध्ये पण ड्राईव्ह मोड्स आहेत. याच्यामध्ये इथे तुम्ही बघा तर 3 ड्राईव्ह मोड दिलेले आहेत. एक तर आहे पार्क, जे न्यूट्रल दिसतंय इथे सध्या. हे इकडे लेफ्टला दिसतंय ते रिव्हर्स. हे ड्राईव्ह आणि हे स्पोर्ट मोड. ओके, म्हणजे स्पोर्ट्स मोड पण आहे त्याला. स्पोर्ट मोड पण आहे गाडीमध्ये. राईट. आणि एक तुम्हाला सांगतो की इलेक्ट्रिक कारची खासियत अशी असते की त्याची पिकअप फार सुंदर असते. त्यामुळे तुम्हाला गाडी चालवताना लहान असली तरी खूप मजा येते गाडी चालवायला. आणि त्यामुळे ड्राईव्ह मोडमध्येच गाडी खूपच पटकन पुढे जाते. पण जर तुम्ही स्पोर्ट मोड सिलेक्ट केला तर त्याहूनही जास्त पटकन ऍक्सेलरेट करा. राईट. आणि गाडीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग मायलेज आणि वगैरे बरोबर असतो तो म्हणजे सिटिंग अरेंजमेंट. करेक्ट. तर आणि सगळ्यात सुरक्षेच्या दृष्टीनं पण जर ही सिटिंग अरेंजमेंट आपण पाहिली तर मला वाटतं तुम्ही ह्याच्यावरती खूप रिसर्च केलेला दिसतो. बरोबर आहे. राईट. काय रिसर्च आहे हा? तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर आम्ही ड्रायव्हर सीट ही थोडीशी राईटला ऑफसेट केली आहे. आणि टिपिकली आपली गाडी कशी असते की आपण गाडीच्या उजवीकडून आत बसतो. राईट. त्यामुळे या साईडने तुम्ही बसाल त्यामुळे तुम्हाला भरपूर जागा आहे आणि बसायला जागा मिळते. राईट. पण सीट थोडीशी राईटला ऑफसेट केल्यामुळे इकडे जी जागा बनते याच्यातून पॅसेंजर्स आत बाहेर करू शकतात, ड्रायव्हरला धक्का न देता. करेक्ट. त्यामुळे त्यांना उतरायला नाही लागत. जोपर्यंत खाली मागे तुम्ही डाव्या बाजूने उतरत या पॅसेंजर साईड जे उतरतात किंवा चढतात ते या साईडने करतात. राईट. आणि हा पण स्पेस बघा ना, मी एवढ्या छोट्या गाडीमध्ये ड्रायव्हरला आतमध्ये जाण्यासाठीची म्हणजे ह्याच्यामध्ये मला ह्या चौघाही मित्रांचं स्वतःचं जे इंजिनिअरिंगचं स्किल आहे ते पूर्णपणे त्यांनी इथे वापरलंय. मटेरियल जे आहे, राईट. करेक्ट. या मटेरियल बद्दल थोडंसं आम्हाला सांगा. आता हे रिच मटेरियल दिसतंय आणि हे मटेरियल सुंदर आहे, पण सध्या हे प्रोटोटाइप मटेरियल आहे. जे फायनल गाडीमध्ये प्रोडक्शन मटेरियल राहील ही याची दर्जा तुम्ही जर विचार कराल ना तर तुमची जर एखादी प्रीमियम हॅचबॅक असेल त्याच्यात तुम्हाला जी सवय असते फील मटेरियल्सची ती आम्ही इथे देऊ. ग्रेट. मला ह्या गाडीचे आणखीन 1-2-3 महत्त्वाचे आकर्षक एलिमेंट्स दिसले ते म्हणजे गाडीचा लुक. थोडंसं दूर अंतरावरती जर जाऊन तुम्ही बघितलं, मी थोडं तुम्हाला प्रेक्षकांना दाखवतो. गाडीचा लुक इतका प्रीमियम आहे आणि अर्थात कलर चॉईसेस तुम्हाला तुमच्या पद्धतीनं मिळतीलच, कारण प्रोटोटाईप आहे आणि त्याच्यावर 5 वर्ष त्यांनी काम केलं आहे आणि पुढे कमर्शियल व्हेकल पण मी तुम्हाला त्यांची दाखवणार आहे. तर हा जो प्रोटोटाईपमधलाच असलेला इतका छान क्लासिकल लुक आहे आणि त्याबरोबरच आहे ते त्या टायरची डिझाईन स्पेशली आकर्षक पद्धतीनं बनवलेले टायर. मला वाटतं हे काय रे त्याची साईज आहे? सो मी तुम्हाला आधी त्या टायरचं डिस्क्रिप्शन सांगतो. हे एरो टायर्स असतात जेणेकरून हे जे त्याच्या भोवती जे गॅप्स दिसतात आहे त्याच्यातून जेव्हा गाडी रस्त्याने चालत असते तेव्हा हवा बाहेर येते. बरोबर. त्यामुळे ड्राईव्ह ट्रेन असेल किंवा ब्रेक्स असतील ते थंड राहतात आणि वरून त्याचा जो फ्लॅट सरफेस दिलेला आहे त्याच्यामुळे विंड रेझिस्टन्स कमी होतो. राईट. म्हणून ते स्पेसिफिक असं डिझाईन तयार केलं. राईट. पण आता आपल्या प्रेक्षकांना असा प्रश्न पडेल की एका युनिटमध्ये मी 12 किलोमीटर म्हणजे माझी कुठलीच गरज भागणार नाही. राईट. सो ह्या स्थितीमध्ये ह्याला बॅटरीचा सप्लाय असणारच आहे ऑफकोर्स. आता ते जे कॉम्बिनेशन आहे ते आम्हाला कसं आहे ते सांगा. तर मी ते सांगतो तुम्हाला. तर गाडीचे जी बॅटरी पॅक आहेत आम्ही आमच्याकडे 3 बॅटरी आपण खुलं करून बघू. तर गाडीची बॅटरी ॲक्च्युली पूर्णपणे खाली फ्लोअरमध्ये आहे. राईट. आणि फ्लोअरमध्ये असल्यामुळे गाडी एकदम स्टेबल होते आणि गाडीचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एकदम लो असतं. राईट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग आम्ही वेगवेगळ्या साईजच्या बॅटरीज ऑफर करू शकतो. सो टॉप एंडची जी बॅटरी पॅक असेल त्यांनी आपल्याला 250 किलोमीटर एका सिंगल चार्जवरती ड्राईव्ह करता येतं. करेक्ट. आणि याचा विचारपूर्वक डिसिजन घेतलेला आहे की तुम्ही एकदा चार्ज कराल आणि एका आठवड्यात तुम्ही 250 किलोमीटर 5 दिवसामध्ये 50 किलोमीटर पर डे या टिपिकल रेंज म्हणजे इतकं चालवणं फार कमी लोकांचं होतं. राईट. त्यामुळे असा अंदाज आहे की कोणी चार्ज करेल, आठवडाभर गाडी चालवेल आणि मग
ते विकेंडला परत चार्ज करतील. Fine. पण तेव्हा गाडी जर बाहेर असेल आणि त्यांनी सोलर पॅनलचं ऑप्शन घेतलेलं असेल तर गाडी दर दिवशी 10 ते 12 किलोमीटर स्वतःहून चार्ज होत राहील बिकॉज ऑफ सोलर पॅनल. बिकॉज ऑफ सोलर पॅनल. राईट, म्हणजे हा दोन्ही ऑप्शन दोन्ही आहे option ग्राहकांसाठी. त्यांनी सोलर पॅनल घ्यायचंय की नाही घ्यायचं हा पण त्याच्यासाठी हा option त्यांचा आहे. चॉईस आहे. मुख्यत्वे तुमचा ईव्ही अशा गाडीच्या डिझाईन वरती तुमचं मुख्य काम चाललं. मुख्य काम गाडी ईव्ही आहे, पण त्याच्यावरती ऑप्शनल सोलर पॅनलचं चॉईस देतोय. राईट. आणि एक गंमत तुम्हाला सांगतो, आता ऑप्शन असल्यामुळे आता सध्या हे कव्हर करतं, पण ज्यांनी सोलर पॅनल घेतलं नाही तर तुम्ही खालून बघाल तर इकडे ग्लास रूफ आहे. तर पाहिलं मी ते. तुम्हाला roofचा पण तो feel आहे. त्यामुळे काचेचा रूफ असल्यामुळे राईट. ज्यांना सोलर पॅनलची गरज नाही आहे त्यांना आतून जे दृश्य दिसतं वरती बघताना ते खूप छान खूपच सुंदर दिसतं. दिसतं. राईट. मला माहिती आहे की तुम्हाला फायनली त्याची प्राइस डिसाईड करण्यामध्ये आणखी वेळ जाणार आहे, बरोबर? किंवा जर तुम्ही डिसाईडच केली असेल तर त्याची साधारण रेंज काय असू शकते? हो हो. तर आम्ही 3 व्हर्जन्स ठेवलेले आहेत, 4 लाख, 5 लाख आणि 6 लाख. वा, 4 लाखामध्ये तुम्ही किती रेंजमध्ये जाऊ? 1,600 किलोमीटरची रेंज देऊ शकतो. 4 लाखामध्ये 4 लाख. फारच आहे, युनिकच आहे हे. आणि याची गंमत एक तुम्हाला सांगतो की आम्ही सुरुवातीला या दृष्टीने डिझाईन करायला सुरुवात केली की लोक म्हणतात की मला मॅक्सिमम रेंज द्या, राईट. पण आम्हाला नंतर असे लोक भेटले त्यांना गरजच पडली ते नाहीये. जाणकार आहेत, ते म्हणतात की मला गरज नाही आहे तर मला मोठी बॅटरी नका देऊ, माझं 100 किलोमीटर मध्ये काम होऊन जाते, वा. त्यामुळे मला स्वस्त गाडी द्या. आणि म्हणून आम्ही 4 लाखाचा ऑप्शन ठेवला. एक 4 लाखाचा ऑप्शन आहे, 5 लाखाचा 5 option आहे लाखाचा. आणि 6 लाखाचा. राईट. आता जेव्हा तुम्ही कुठलाही असा प्रोडक्ट डिझाईन करता तर त्या प्रोडक्टसाठीची कस्टमर रेंज तुमच्या डोळ्यासमोर असते. साधारणपणे कुठला कस्टमर तुम्हाला अपेक्षित आहे वगैरे, तर साधारण कुठला, म्हणजे नोकरदार वर्ग? नाही, तर तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. तर आता आम्ही सुरुवात केली होती की एक तर टियर 1 सिटीमध्ये किंवा मेट्रोमध्ये लोक असतात, त्यांच्याकडे एक मोठी गाडी असते जे पूर्ण फॅमिलीला कुठे जायसाठी कामात येते, किंवा त्यांना कुठे विकेंडला कुठे जायचं असेल तर त्यांना वापरता येईल. पण तीच मोठी गाडी ते रस्त्यावरती जेव्हा घेऊन जातात तेव्हा गर्दीत अडकतात, पार्किंगमध्ये त्रास होतो. त्यामुळे असे लोक कधी कधी एक 2 व्हीलर ठेवतात घरी, पण ती पण सोयीची गोष्ट नसते त्यांच्यासाठी. म्हणून त्यांच्यासाठी ही गाडी सेकंड गाडी घरातली असणार असा विचार केलेला आहे. पण मग नंतर जेव्हा आम्ही लोकांशी बोलायला सुरुवात केली तेव्हा टियर 2 आणि टियर 3 सिटीजमध्ये लहान गावांमध्ये सुद्धा लोकांना भयंकर इंटरेस्ट आहे छोट्या गाडीमध्ये. आणि तिथे काही लोक तर एक गाडी असते किंवा त्यांच्याकडे दुसरी गाडी ठेवली जरी नसेल त्यांनी तरी त्यांना ही गाडी पाहिजे आहे, कारण की ते म्हणतात की आमच्या डेली यूजसाठी एक लहान गाडी आम्हाला आमच्या छोट्या गावात लागते आणि ती कोण देऊ शकतं, तर ही इवा करू शकते. वा. सो ही इवा कंपनीची गाडी त्यांनी देशपांडेंनी दावा केला त्याप्रमाणे भारतातली पहिली सोलारची गाडी आहे ज्याच्यात कॉम्बिनेशन आहे सोलार प्लस ईव्ही. आता मला त्यांना हेही विचारायला लागेल की ह्या आकर्षक गाडी, ह्या आकर्षक इनोव्हेशन बरोबर मुद्दा येतो तो सेफ्टीचा. करेक्ट. राईट. तो सेफ्टी मेजरमेंट्स काय असतो? तर गाडीमध्ये बघा प्रत्येका सीटसाठी सीट बेल्ट दिलेला आहे. हो. हे प्रत्येका कार ओनरला मी सांगू इच्छितो की गाडीमध्ये बसताना सगळ्यांनी सीट बेल्ट वापरणं भयानक महत्त्वाचं. रेअर सीटला असा किंवा कुठेही रेअर सीटला असा किंवा पुढे असा. आणि हे वर्ल्ड वाईड सेफ्टी मेजर नंबर 1 आहे गाड्यांमध्ये. यू हॅव टू वेअर अ सीट बेल्ट. मग दुसरी गोष्ट, आम्ही या फ्रंट सीटसाठी एक एअरबॅगचं ऑप्शन दिलं आहे. अरे वा, दिले एअरबॅगचं ऑप्शन दिलेलं आहे. पण ही जी कॅटेगरी आहे गाड्यांची ही आहे L7 किंवा क्वाड्रीसायकल. आणि क्वाड्रीसायकल रेग्युलेशन्समध्ये एअरबॅगची रिक्वायरमेंट ऍक्च्युली नाही आहे. म्हणूनच मी हा तरी प्रश्न पण विचारला. आम्ही ऍड केलेली आहे. सरकारने जरी बंधन घातलं असलं तरी या सेगमेंटमध्ये एअरबॅगची गरज नसली तरी पण आम्ही एक ऑप्शन असं ऑफर करतोय. आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे गाडी ही पूर्ण शीट मेटलची बनली आहे, त्यामुळे जी तुमची टिपिकल तुम्ही कुठलीही दुसरी गाडी घ्याल जी तुम्ही विकत घेऊन चालवाल त्या एक्झॅक्ट सेम कन्स्ट्रक्शनची इवा बनलेली आहे. ग्रेट. प्रश्न आहे तो इथल्या छान डिझाईनचा. मला वाटतं कप होल्डर पण ठेवलाय तुम्ही ते छानसा, तिकडे ट्रे पण ठेवलाय आणि खूप सारी स्पेस तुम्हाला इथे पाहायला मिळते. जरी हे प्रोटोटाईप असलं तरी मला असं लक्षात आलंय की ह्यानी जवळपास प्रत्येक ग्राहकांच्या साधारण रिक्वायरमेंट्स काय असू शकतात ह्याबद्दलचा विचार करून याच्यामध्ये ही गाडी डिझाईन केलेली आहे. सुरक्षेची पूर्ण काळजी घेतलेली आहे. प्रश्न छोटासा येईल तो म्हणजे तुमचा खालचा जो ग्राउंड क्लिअरन्सचा वगैरे, पण हळूहळू त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होत राहील. नाही, ॲक्च्युली ग्राउंड क्लिअरन्स हे तितकंच आहे. ओके. तर ग्राउंड क्लिअरन्स तितकंच आहे जेवढं दुसरी कोणतीही गाडी तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल. फाईन.
हे तुम्ही केव्हा मार्केटला लॉन्च करण्याचा विचार करताय? आम्ही या पुढच्या वर्षी लॉन्च करायचा विचार करतोय. अरे वा. आणि याचं काम मेनली जे आता उरलेलं आहे ते आहे त्याचं शीट मेटलचं टूलिंग करायला लागतं आणि त्याच्यामध्ये एफर्ट आणि खर्च हा खूप येतो आणि त्याच्यावरती आमचा सध्या एफर्ट चालू आहे. राईट. सो आत्ता असं दिसतंय की सरकार ह्या दृष्टीनं विचार करत आहे की अशा EV गाड्यांना आपण प्रमोट करूया. सबसिडी तर दिलीच होती सरकारनं. मला वाटतं की आत्ता ह्या मिडल ईस्टमधल्या संघर्षानंतर त्याही धोरणामध्ये खूप सारे बदल तुम्हाला पाहायला मिळतील. देशपांडेंनी त्यांची गाडी दाखवली ती घरासाठीची, पण रस्त्यावरसाठीची एक कमर्शियल व्हेकल पण त्यांनी डिझाईन केली, तीही आपण बघूया पण पुढच्या सेगमेंटमध्ये. थँक्यू. ओके, थँक्यू. चला.